पाठीवर द्यायची आहे. बघा तुमची मुलं कसे तुम्ही त्यांना स्वतः त्यांचे मित्र मैत्रिणी बनावो. सांगतील ना मुलं बाहेरून येऊन, आई आई असं झालं ग आज, बाबा बाबा असं झालं आज. त्यांची मित्र मैत्रिणी बनावो. त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप द्या. ही कौतुकाची थाप त्यांच्यासाठी फार मोलाची आहे. ती त्यांना यशाच्या शिखरावरती घेऊन जाईल हो. अशीच कौतुकाची थाप. आपला हा महाराष्ट्र उभा राहिलाय ना, हा तलवारीच्या पात्यावरती नव्हे हो, हा महाराष्ट्र उभा राहिला तो केवळ आणि केवळ कौतुकाच्या थापेवरती. ज्या समाजामध्ये ही कौतुकाची थाप असते तिथेच नरसिंह घडतात. ज्या समाजामध्ये ही कौतुकाची थाप नसते तिथे कधीच नरसिंह घडत नाही. अशा ह्या जिजाऊ अत्यंत हुशार, विलक्षण बुद्धिमत्ता होती यांच्याकडे. म्हणूनच त्यांनी आपल्या मराठी साम्राज्यासाठी खूप मोठमोठे निर्णय घेतले हो आणि ते यशस्वी करून दाखवले. परिस्थिती कधीच कोणाला घडवतही नाही आणि बिघडवतही नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. आपल्यातले बरेच जण, तुम्ही आम्ही सगळेच म्हणतो, माझ्या वेळेस हे नव्हतं, माझ्या वेळेस ते नव्हतं, असंच नव्हतं, नाहीतर मी कलेक्टर असते, नाहीतर मी PSI असते, मी IP असतो, मला काहीच नव्हतं हे, माझ्याकडे ट्युशन होत्या का, आमच्याकडे गाडी होती का जायला, अरे तुला गाडी आहे, तुला ट्युशन आहे, तुला सगळे म्हणून तू का करत नाही हो. परिस्थितीवर मात करायला शिका. जेव्हा तुम्ही परिस्थितीवर मात करताल तेव्हाच तुम्ही यश गाठता. APJ अब्दुल कलाम काय होतो, APJ अब्दुल कलामांकडे काय होतं. तमिळनाडूत तर त्यांचा जन्म किती गरीब घरामध्ये जन्म झाला हो. त्यांचा शिक्षणालाही पैसे नव्हते. आपल्याकडे नसते तर आपण तर शिकलोच नसतो. तर त्यांनी न्यूजपेपर वाटले आणि त्यांनी त्यातून त्यांच्या शिक्षणाची फी भरली. हे APJ अब्दुल कलाम सांगतात, चांगलं आणि वाईट माझ्या आईनेच मला शिकवलं. काय चांगलं आहे काय वाईट आहे ही मला माझी आईच सांगायची. आणि माझ्या आईने एक रॉकेलचा दिवा आणून दिला हो मला. त्या रॉकेलच्या दिवामध्ये मी 11 वाजेपर्यंत जागून अभ्यास करायचो. माझ्या आईने हा रॉकेलचा दिवा दिला नसता ना मला, तर मी एवढं कधीच शिकलो नसतो, एवढा मोठा तर कधीच झालो नसतो. आणि हे APJ अब्दुल कलाम आपल्या देशाचे राष्ट्रपती झाले, आपल्या देशाचे शास्त्रज्ञ झाले. किती पुरस्काराने पुरस्कृत आहेत ते. पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, अजून कितीतरी. आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच घ्या ना, काय होतो त्यांच्याकडे अतिशय गरीब परिस्थिती. बाहेर रोडवरच्या लाईटच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला हो त्यांनी आणि आपल्या भारताच्या घटनेचे शिल्पकार झाले. स्वामी विवेकानंद कोण होते? स्वामी विवेकानंद कोण होते? एक समाजसुधारक, एक तत्वज्ञ, एक भारतीय सेनानी, एक आध्यात्मिक गुरु. आपण काय करतो माहितीये? आपण मुलांना सांगतो, काय सांगतो? तुला मूल म्हणतो आई मी ग्राउंडवर नको जाऊ, मी खेळायला नको जाऊ, मी इकडे नको जाऊ, मी तिकडे नको जाऊ, मी काय करू ग? मग आई म्हणते अरे TV बघ, नाहीतर मोबाईल आहे, किंवा मग अभ्यास कर. अभ्यास काय हो? तो एक लेसन आणि त्याच्या खाली ते 7-8 प्रश्न उत्तर. त्याच्या बाहेरचं विचारा बरं पोरांना येतं का काय? नाही होय, पटकन विरोध होतात मुलं. काही प्रश्नाचं एकही उत्तर येत नाही त्यांना. का होतंय असं? सांगा ना त्यांना शिवचरित्र, सांगा त्यांना आपले राजे कसे होते, आपले शिवराजे कसे घडले, आपले संभाजीराजे कसे घडले. सांगा त्यांना APJ अब्दुल कलाम, सांगा त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सांगा त्यांना स्वामी विवेकानंद कसे घडले. द्या अजून पुस्तकं त्यांना, फिलॉसॉफरची, सायंटिस्टची एन्सायक्लोपीडिया वाचू द्या तो मुलांना. कारण ज्ञानाने ह्या जगात जो मोठा असतो त्याच्या इतका जगात मोठा कोणीही नसतो. त्यामुळे मुलांच्या पाठीशी उभे राहा. त्यांना जे पाहिजे ते द्या. त्यांना फक्त सिलेबस मध्ये बंद करून ठेवू नका हो. मी तर म्हणते अभ्यास केलाच पाहिजे, खूप केला पाहिजे. कारण हे जगच 99.99चं आहे. 99.99 100 आहे तो एका रांगेमध्ये. आता उद्या 1000 येतील. पुढे शोधणार हो आपण आपल्या लेकराला, त्याच्यामध्ये पुढे शोधणार. आणि नाहीच त्याचा एखाद्या पॉईंट नंबर गेलाच तर मग पुढे जाणार हो आपलं लेकरू निराशेकडे, आत्महत्येकडे, का डिप्रेशन मध्ये. नाही हो, नाही, बिलकुल पण नाही. हा विचारही आपण त्यांच्या मनात येऊ द्यायचा नाही. एवढी हिंमत आणि एवढी ताकद आणि एवढी जिद्द द्यायची त्यांना. सगळे गुण जोपासायचे त्यांच्यामध्ये, सगळ्या क्षमतांची ओळख करून द्यायची आपल्या मुलांना. उद्या आपलं मुलंच म्हटलं पाहिजे आई तू घाबरू नकोस ग, एक पॉईंट नंबर गेला ना, मी हे करेल, मी ते करेल, माझ्यात एवढ्या क्षमता आहे. खरंच हो, आपली मुलं यशाच्या शिखरावरती जातील हो. हे स्वामी विवेकानंद 1893 मध्ये शिकागो मध्ये एक जागतिक मोठी धर्म महासभा भरली होती. कोण गेलो होतो आपल्या देशातून, आपल्या इंडियातून रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तिथे कोण गेलो होतो आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करायला तिथे शिकागो मध्ये? आपले स्वामी विवेकानंद, त्यांचं नाव नरेंद्र होतं. सारं जग तिथं होतं, सारं जग. आणि आपला
भारत देशातून हे आपले स्वामी विवेकानंद तिथे गेले होते आणि त्यांनी तिथे हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार केला. तिथे पाश्चात्य देशातील अदर कंट्रीज मधील लोकांना सांगितलं आपली संस्कृती कशी आहे, आपला हिंदू धर्म कसा आहे, हे तिथल्या लोकांना त्यांनी ओळख करून दिली. आणि त्यांनी सांगितलं मानवतेची सेवा हीच ईश्वर सेवा, मानवतेचे हित हेच सर्वोच्च हित आणि सर्वश्रेष्ठ धर्म म्हणजे मानवता धर्म. त्यांच्या ह्या भाषणाला एवढ्या टाळ्यांचा कडकडाट झाला आणि हे नरेंद्र तेव्हापासून विवेकानंद झाले. आपली ही जिजाऊ, आपल्या ह्या जिजाऊनी कसं घडवलं असेल हो राजांना, काय काय केलं असेल हो, कसं शिक्षण दिलं असेल. थोडं सोपं आहे का हो एक मूल घडवायचं? मी तर म्हणेन मुलाला जन्म देणं सोपं आहे हो, हे नैसर्गिक आहे. पशु पक्षी आपल्या बाळाला जन्म देतात, पण मूल सुसंस्कृतपणे घडवणं फार फार अवघड आणि फार कठीण आहे. कारण हे मूल उद्याचं देशाचं भवितव्य आहे, हे मूल उद्याचं समाजाचं हित आहे. त्या समाजाचं हित हे वाढवणं ही आपल्यावरती आई आणि वडिलांवरती फार मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपण नक्कीच निश्चितपणे व्यवस्थितपणे पार पाडायची. आत्ताची मुलं संस्कार केल्यावर घेणाऱ्याची नाही हो, आत्ताची मुलं संस्कार उचलणारातली आहे. म्हणजे आज जर आपण शब्द बोलला ना, उद्या शब्द त्याच्या तोंडामध्ये असतो, अशी आत्ताची मुलं आहेत. एक मुलीचं उदाहरण सांगते मी. रेहा बुलोस. कोण होती ही रेहा बुलोस? एक फिलिपाईन्स मधली मुलगी रेहा बुलोस, एक 11 वर्षाची मुलगी हो. आणि ती शाळेच्या स्पर्धेमध्ये रनिंगचा तिचा पहिला नंबर आला. एवढी ती जोरात पळाली. तिने तिच्या बाबांना येऊन सांगितलं तरी बाबा स्कूलच्या स्पर्धेमध्ये माझा पहिला नंबर आला हो आणि आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी माझी निवड झाली. बाबा मी आतापर्यंत कधीच तुमच्याकडे कसलाच हट्ट नाही केला बाबा, पण आता मला धावण्याचे रनिंगचे शूज पाहिजेत बाबा, देता नाव आणून बाबा. तिचे वडील म्हणाले हो बाळा रेहा नक्की दे, लहान मी तुला शूज बेटा नक्की दे. स्पर्धा जवळ आली हो 4 दिवसावरती. रेहा परत आपल्या बाबांकडे गेली आणि बाबांना म्हणाली बाबा आणलेत का हो तुम्ही शूज, आणलेत का हो माझ्यासाठी? मला धावायचे, मला सराव करायचे हो शूज घालून. त्या बाबांच्या डोळ्यात पाणी आलं हो. ते बाबा म्हटले, तिचे वडील म्हटले नाही बेटा ह्यावेळेस नाही आणू शकलो रे बाळा, माझे ह्या महिन्याचा पगारच नाही झाला बाळा. रेहाच्या डोळ्यात पाणी आलं हो. पण कोण जाणे का रेहा तिच्या वडिलांच्या डोळ्यातलं पाणी नाही पाहू शकली हो. ती पोरगी झुकलेल्या नजरेनेच बाहेर निघून गेली. स्पर्धेचा दिवस उजाडला. सर्व मुलं मैदानामध्ये, रेहा ही त्यांच्याबरोबर मैदानामध्ये. कोणाच्या पायात कोणत्या कंपनीचे शूज, कोणाच्या पायात कोणत्या कंपनीचे शूज, हे लेकरू मात्र अनवाणी पायाने तिथे उभे होतो. कोण जाणे का त्या रेहाच्या मनात काय आलं. क्षणभर बाजूला गेली होती आणि बँडेजच्या जखमेच्या पट्ट्या ही अशा प्रकारे पायांना गुंडाळून आली आणि त्याच्यावरती लिहिलं NIKE. म्हणजे जशी काय रेहा एखाद्या ब्रँडेड कंपनीचे शूज घालूनच त्या मैदानात उभी आहे. हो त्या रेहाने मागे वळून पाहिलं नाही हो, आत्मविश्वास डगमगू दिला नाही. ती अशी पळाली 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर, 3 सुवर्ण पदक रेहाने आणली. ती रडत नाही बसली. 11 वर्षाची चिमुरडी, पण म्हणजे नाही त्याच्या पायात शूज आहे, माझ्या का नाही. ही परिस्थितीवर मात प्रत्येकाला करता आली पाहिजे. जो परिस्थितीवर मात करेल यश त्याच्यापासून कधीच दूर नसेल. अशा आपल्या जिजाऊंनी शिकवलं राजांना, परिस्थिती जर गंभीर असेल तर त्याला कसं सामोरं जायचं. परिस्थितीनुसार माणसाला वागता आलं पाहिजे, परिस्थितीवर मात करताच आली पाहिजे. कारण तर बिलकुल द्यायची नाही. यशस्वी लोक कधीच कारण देत नाही आणि जे कारण देतात ते कधीच यशस्वी होत नाही. काय केलं असेल या आईने, या जिजाऊने, या माऊलीने आपल्या राजांना घडवण्यासाठी कसं शिकवलं असेल हो. सांगा हो. आपला शूर वीर धाडसी निष्ठावंत पराक्रमी, आपला जाणता राजा, आपल्या इतरांसाठी लढणारा राजा, हा शूरवीर राजा घडवण्यासाठी या माऊलीने काय केले हो. दिले का हो भावला बावडी त्यांच्या हातामध्ये, का भातुकलीचा खेळ दिला त्यांच्या हातामध्ये? नाही हो नाही. या आईने तर सांगितल्या गोष्टी रामायणातल्या, या आईने तर सांगितल्या गोष्टी महाभारतातल्या. सांगितले धर्माचे रक्षण कसे करायचे, सांगितले चांगले कर्म कसे करायचे आणि सांगितले स्त्रीचा आदर कसा करायचा. आणि तिने हाती धार आणि तलवार आणि शिकवले चुकवायला तलवारीचे वार. या आईने सांगितले इतरांसाठी कसे जगायचे. म्हणून तर आपला राजा जगला फक्त आणि फक्त इतरांसाठी, रयतेसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि फक्त इतरांसाठी. अहो कुंभार जसा मातीच्या मडक्याला हळूवार आकार देतो आणि एक सुंदर मडके घडवतो, तसंच या जिजाऊनी ह्या हाडामाशाच्या गोळ्याला, ह्या पोटच्या तुकड्याला, ह्या आपल्या काळजाच्या तुकड्याला सुसंस्कृत
जिजाऊच्या मनामध्ये स्वातंत्र्याची महत्त्वमेढ रवणारी ही माता महान होती. लहानपणीच आपल्या शोभांना स्वातंत्र्याचं स्वप्न दाखवणं या आईने ते भरवून घेतलं, फुलवून घेतलं आणि शेवटी पूर्ण करूनच घेतलं. पूर्वीच्या काळी राज्यातील स्त्रियांवर अतिशय अत्याचार व्हायचे हो. जिजाऊंच्या मनामध्ये सल होती, त्यांना फार वाईट वाटायचे हो. आई जगदंबेच्या मंदिरात जायच्या जिजाऊ, आई जगदंबेला घरानं सांगायच्या, आई जगदंबेला सांगायच्या, अगं आई तू धाव ग, तू काहीतरी कर, मला पावत नाही ग हा स्त्रियांवरील अत्याचार, आई धाव ग. तेव्हा आईने त्यांना दृष्टांत दिला, हा स्त्रियांवरील अत्याचार तुझ्या मुलाकडनंच थांबेल. शिवरायांनी आपल्या आईच्या शिक्षणाचे पूजन करायचे हो. मुलांनी आपल्या आई जे जे सांगत ते आदराने ऐकलेच पाहिजे. आईच्या शिक्षणाचे पूजन करणारे शिवराय आईच्या शिक्षणाचे पूजन करायचे, त्याचबरोबर आई जगदंबेचीही पूजा करायचे. त्यांच्या तलवारीचे नाव ही भवानी होते आणि आई जगदंबेच्याच आशीर्वादाने ही त्यांना मिळाली होती. असे आपले शिवराय त्या जिजाऊंनी शिकवले स्त्रीचा आदर कसा करायचा. शिवबा राजांना शिकवले आणि ह्या शिवबा राजांनी आपल्या पूर्ण स्वराज्याला, रयतेला, हर एक मावळ्याला शिकवले स्त्रीचा आदर कसा करायचा. फक्त आपल्याच राज्यातील स्त्रीचा नव्हे हो, पर राज्यातील स्त्रीचा, शत्रू राज्यातील स्त्रीचा आदर कसा करायचा. अहो, स्त्रीला हात लावणे तर दूर, पण वाकड्या नजरेने तिच्याकडे बघायची नाही अशी सक्त ताकीद होती महाराजांची. मी म्हणेन तुम्ही एवढं जरी केलं ना, एवढं जरी शिकवलं ना आपल्या मुलांना की अरे तुझ्या आईचा, तुझ्या बहिणीचा जसा सन्मान करतोस तसं इतर स्त्रियांचा कर. तू समजतस ना मावळा रे, समजतस ना स्वतःला महाराजांचा मावळा. अरे जेव्हा एखादी लेडीज, एखादी स्त्री, एखादी मुलगी तुझ्या समोरून जाईल ना, तिला वाटलं पाहिजे अरे माझ्या महाराजांचा मावळा इथं उभा आहे, मी का घाबरू, हाच माझा आधार आहे. जेव्हा हे प्रत्येक स्त्रीला वाटेल ना, तेव्हा आपले शिवराय, तेव्हा आपल्या जिजाऊ धन्य होतील. ना कोणत्या निर्भयासाठी, ना कोणत्या मोहिता कोलकात्याची डॉक्टर त्यांच्यासाठी नाही हो, या लेकरांसाठी कॅन्डल मार्च नाही काढावे लागणार हो आपल्याला. ही शिव शिकवण आपल्याला आपल्या गावातच नाही हो, आपल्या महाराष्ट्रात पेरायची. ही शिव शिकवण आपल्याला महाराष्ट्रातच नाही हो, पूर्ण भारतात पेरायची. आणि बाहेरच्या कंट्रीजला सुद्धा वाटलं पाहिजे अरे किती स्त्रीचा आदर केला जातो या भारत देशामध्ये. कारण हा देश, हा महाराष्ट्र आहेच कोणाचा, जिजाऊचा आणि शिवरायांचा. दिला तिने घडवून पुत्र आपला या भूमीला, दिला तिने घडवून पुत्र आपला या भूमीला. तिच्या काळजाचा तुकडा दिला तिने महाराष्ट्राला, तिच्या काळजाचा तुकडा दिला तिने महाराष्ट्राला. अरे देव जरी समोर आला ना तर आई पातेवाली आपल्या लेकराला, अरे देव जरी समोर आला तर आई पातेवाली आपल्या लेकराला. आणि ह्या माऊलीने, ह्या माईने, ह्या राष्ट्रजननीने पाहिले आपल्या रयतेला, आधी पाहिले आपल्या रयतेला. जन्म घेतला तिच्या पोटी, गुणगान रयतेच्या ओठी, जन्म घेतला तिच्या पोटी, गुणगान रयतेच्या ओठी. तिने दिले शिवानी छावा, तिने दिले शिवानी छावा. म्हणूनच महाराष्ट्राला मिळाला स्वराज्याचा ठेवा, म्हणूनच महाराष्ट्राला मिळाला स्वराज्याचा ठेवा. जिजाऊ आपली थोर आई, थोर माता, स्वराज्य जननी, त्या जिजाऊंना माझं शतशः नमन. त्रिवार वंदन, लक्ष वंदन, त्रिवार वंदन. जय जिजाऊ,